सुरुवातीला आपण शिरणार आहोत वपू काळेंच्या दुनियेत, जिथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे निखळ मैत्रीवर आधारलेली कथा ज्याचं नाव आहे सखी. ही सखी तुमच्या आमच्यातलीच एक आहे, जिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर तिची चेतन नावाच्या मुलाशी निखळ मैत्री होते आणि त्यांच्या या मैत्रीबद्दल निमकरसारखी आपल्या समाजातली माणसं किती चुकीचा दृष्टिकोन बाळगतात हे यात प्रखरपणे मांडलेलं आहे. स्त्री पुरुष यांच्या निखळ मैत्रीवर चुकीच्या अर्थाने बोट ठेवणाऱ्या प्रत्येकासाठीचं उत्तर म्हणजे सखी. एखाद्या देखण्या तरतरीत टवटवीत स्त्रीने समोरच्या पुरुषाच्या तोंडात भडकवली तर त्याला काय वाटेल? हा प्रकार फक्त त्या दोघातच घडला तर झिंजण्या कमीच. पण नाही, या प्रसंगाला एक साक्षीदार होता आणि हा साक्षीदार स्वतः चेतननेच उपस्थित केला होता. निमकरच्या घरातून बाहेर पडतानाच चेतन म्हणाला होता, आज प्रयत्न करणार आहे. सखी मूडमध्ये आहे का बघतो. तू जाता येता इतके दिवस मला चिथावणी देतोयस, आज बघतो तिची प्रतिक्रिया. त्यावर निमकर म्हणाला, उगीच माझं निमित्त करू नकोस. वर्षभर रात्री अपरात्री तू तिच्याबरोबर हिंडतोस फिरतोस, यापुढचं पाऊल टाकावं. पुढचं म्हणजे तिच्याबरोबर झोपावं. आणखीन स्पष्ट दुसरं काय? निमकर, आणि एक लक्षात ठेव, तुझ्या मागे पुढे बऱ्यापैकी क्यू असण्याची शक्यता आहे. तू सुद्धा आहेस. ती माझ्यासारख्यांकडे बघत नाही आणि तेच ठीक आहे. तिच्याशी राजरोस मैत्री करायची आमच्यासारख्यांची टाप नाही आणि चोरून करायची हिंमतही नाही. असल्या गोष्टी आम्ही स्वप्नातच बघणार आणि चुकून तशी स्वप्न पडलीच तर बायको उठायच्या आत साबणाने तोंड धुणार. तुझ्यासारखी माणसं कौल लावायला इतका वेळ का काढतात तेच कळत नाही. माझ्यासारखी म्हणजे क्यू आहे असं मी म्हणालो ना. त्यातला अगदी खास कोण ते अजून कळलं नाही. ती चलाख आहे. खास शब्दाची तुझी व्याख्या काय? चेतनच्या प्रश्नावर खांदे उंचावून खिदळत निमकर म्हणाला, म्हणजे आर पार. आजच बघतो. अगदी वेगळ्या मनस्थितीत असली. स्पष्ट बोल. आम्ही सामान्य माणसं. हे असं कोड्यातलं बोलणं आपल्याला कळत नाही. ट्रान्समध्ये गेली की मलाच अशोक या नावाने हाक मारते. अरे अशोक तर तिच्या नवऱ्याचं नाव. आय नो दॅट. अरे मग गो अहेड. इतके दिवस का घालवलेस? आज खात्री करून घेणार आहे. चेतनने सखीच्या दारावरची बेल दाबली आणि निमकर पावलं न वाजवता मिड लँडिंगवर दबा धरून लपून राहिला. सखीने दरवाजा उघडला. चेतनला पाहून ती आनंदून गेली. कोणीतरी यावं असं मी म्हणत होते, बरं झालं आलास. सखीचं वाक्य संपायच्या आत चेतनने आज प्रथम तिला मिठीत घेतलं. तिचं चुंबन घ्यायच्या आत सखीने त्याला दूर लोटलं आणि सगळ्या शरीरातील ताकद एकवटून चेतनच्या तोंडात भडकवली. पाठोपाठ तिने दरवाजा बंद केला. हा प्रकार पाहून निमकर मागच्या मागे घरात पळाला. त्याचे हातपाय कापत होते आणि यावर चेतन प्रसन्न मनाने हसला. त्याने गालावरून हातही फिरवला नाही. तो त्याच इमारतीच्या गच्चीवर गेला. त्याने आकाशाकडे पाहून हात जोडले आणि तो पॅरापेटला टेकून बसला. सखीने जे करायला हवं होतं तेच केलं होतं. सखी सगळ्यांपेक्षा वेगळी. सखी एकमेव. एकासारखी दुसरी व्यक्ती आजपर्यंत विधात्याने घडवलीच नाही. जुळ्या भावंडात सुद्धा फरक असतो. सखी ही सखीच. सखीने असाच एकदा फोन केला होता. तेव्हा रात्रीचे 12:15 वाजले होते. मी सखी. हां बोल. तू आत्ता माझ्या घरी ये ना. एनी प्रॉब्लेम? मला आत्ता चौपाटीवर फिरायला जायचंय. छान वेळ काढलीयस. हे बघ, आज आहे व्यास पौर्णिमा. आज कोजागिरीसारखंच चांदणं असतं. रात्री 2:30-3 नंतर ते कमी व्हायला लागतं. तेव्हा अगं पण बायकोला काय सांगू? कोणत्याही काल्पनिक मित्रांच्या वडिलांना हार्ट अटॅक यायला काय हरकत आहे? तो फोन नाही का करणार? झालं. चेतन आणि सखी वरळीला आली. चेतनने गाडी उभी केली. दोघं चांदणं झेलीत चालत राहिले. दोघांच्यात एकाही शब्दाची देवाणघेवाण झाली नाही. सखी गप्प आहे याचा अर्थ तिला शांतता हवी आहे.
पण तरीही या शांततेत तिला सोबत हवी होती. भागीदार हवाय, तोही कसा? नाईलाजाने गप्प बसणारा नको. ऊन गोंगाट करतं, माणसं हुशहुश करीत असतात. असा आवाज केल्याने उकडायचं कमी होतं का? इतर माणसांच्या उकडण्याच्या वैतागात हेही सहन करावं लागतं. कदाचित तसा आवाज करून तो उन्हाळ्याचा निषेध करण्याचा सुद्धा या थोर माणसाचा हेतू असेल. ऊन उद्धट असतं, म्हणूनच त्याचं तापमान रोखठोक गणितात मांडता येतं. तापट वृत्तीच्या माणसाचं पण तसंच असतं. त्या माणसांच्या हेकट हकीकतींना अंत नाही. तापटपणाला वाचा असते, वाफ असती. वाट शोधण्यासाठीच वाफेचा जन्म. संधी मिळाली की ती बाहेर पडणार, कुणावरही उखडणार. इतक्या मामुली गोष्टीसाठी इतकं चिडण्याचं कारण काय होतं? हां, विवेक क्रोधाजवळ नाही, तेच उन्हाळ्याचं. मराठवाडा विदर्भ यांच्यावर एवढा राग? मध्य प्रदेशानेही एवढं काय घोडं मारलंय? चांदणं चांदणंच असतं, त्याला ग्रेड्स नाहीत, डिग्री नाही. डिग्री नाही म्हणून अहंकार नाही, म्हणूनच गोंगाटही नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही, ते जितकं प्रखर तितकं सौम्य. चंद्र इतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावास्येला स्वतःचं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फक्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो. माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण, ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात, एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती आणि अहंकार किती? उपवास करणाऱ्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो, दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल, पण त्यासाठी त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार? त्यासाठी हे असं चांदण्याशी संधान जुळवलं पाहिजे. चांदणं आणि माणसं यांच्यातला हा दुवा अशोकने समजावून दिला होता. तो म्हणाला होता, समुद्रासारखा खारट जीवही चंद्र दिसला की झेपावतो, मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम, पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात. सखीने त्या दिवसापासून चतुर्थी सोडली. अशोकची विचारसरणी समजण्याची क्षमता ज्या व्यक्तीजवळ असेल त्यालाच हे असं फिरण्यासाठी बोलवायचं. सगळ्या मित्रात चेतनला हे जाणवेल हे सखीला ज्या दिवशी आतून वाटलं, त्या रात्री तिने चेतनला बोलावलं. त्याआधी केव्हा तरी ती चेतनजवळ हे बोलली होती. आज वरळीला चांदण्यात फिरताना तो एक अक्षर बोलला नाही. तेव्हा त्या दिवशीचे तिचे विचार चेतनच्या मनात रुजल्याचं तिला जाणवलं. चांदणं आणखी हलकं झालं. हळूहळू चांदण्याने कासवाप्रमाणे पाय आत घ्यायला सुरुवात केली. चेतनने चालता चालता सखीचा हात आपल्या हातात घेतला. जसा सहजगत्या हात धरला तसाच तो सोडूनही दिला. हात का सोडलास? धरला कधी हे कळलंच नाही, तेव्हा सोडला का ह्याचं कारण काय सांगू? हात धरावासा का वाटला हे तर सांगता येईल ना? प्रयत्न करतो. चांदणं हळूहळू ओसरत असतानाही मला ते फुलतंय असं वाटायला लागलं. आपल्या अंगात मुरलेलं चांदणं उमलतंय असा फील आला. तुझा हात कुसुमाग्रजांच्या कवितेसारखा नवे नवे कवितेतलाच वाटला. कोणती कविता? काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात. रागावलीस? कशासाठी? मला स्पर्श झालाच नाही. आणि तसंही तू चांदणच धरलंस ना? उत्तर देण्यासाठी शांततेचा भंग करावा असं चेतनला वाटलं नाही. काहीही न बोलता कितीतरी सांगता येतं. वाणी आणि शब्द यापेक्षा कितीतरी पटीने मौनाचा शोध मोठा आहे. चेतनने उत्तर दिलं नाही. सखी सुखावली. अशोक एकदा म्हणाला होता, कितीही मोठा आवाज केला तरी तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील? केव्हा तरी निशब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही, त्याला सीमा नाही. म्हणूनच
आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद मूक असतो. माणूस निशब्द होतो. चेतनकडे पाहत सखी म्हणाली, अशोक, मी तृप्त आहे. तर श्रोते हो, अशी होती ही चेतन आणि सखीच्या मैत्रीची सुरुवात. चेतन आणि सखीची ही मैत्री पुढे पुढे कशी खुलत गेली हे तुम्ही ऐकणार आहात पुढच्या भागात.